संघाला विजय प्राप्त केलेला आहे. त्याचा मान सन्मान होताना इथे सन्मानपूर्ण सामनावीरचा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. तश तश तसेच आकाश कदम यांचा पुढील सामना लगेच होणार आहे. त्याचे टॉससाठी यावं लगेच. त्रिशा 11 वर्सेस एसएक पॅकर्स. पंच प्रमुख पंच फटाफट मॅच चालू करा. टीम मिटिंग घेऊन का. प्रमुख करण नायनेकर पंचाच्या भूमिकेत आहेत. करण नायनेकर आणि उपपंचाच्या भूमिकेत संकेत चव्हाण. विनंती असेल की फटाफट सामने चालू करा. आपल्याचा वेळ खूप कमी आहे. अजून आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत. प्रतीक डीडी पॅकर्स प्रतीक दुर्गवले फटाफट आपण क्षेत्ररक्षणाचा. दशरथ देव ठमके, आज इथे तर सामना आपला रंगलेला आहे, पण आज विश्व वाट बघतोय. आज T20 वर्ल्ड कपचा फायनल मॅच आहे. इंडिया वर्सेस न्यूझीलंड. तुम्हाला काय वाटतं कोण विनर होणार आणि कोण ट्रॉफी जिंकणार आहे आज? नाही, नक्कीच करेन. बघा आता आज T20 विश्वकपचा फायनल आज संध्याकाळी पार पडणार आहे. त्यामध्ये काही शंकाच नाही, कारण न्यूझीलंड टीम पण ही आज चांगल्या प्रकारे आपलं मार्गदर्शन आपल्या देशासाठी चांगल्या प्रकारे बॅटिंग लाईनअप चांगला आहे. आणि इंडियामध्ये पण आपला चांगल्या प्रकारे दोन्ही लढत चुरशीचे होणार आहेत. तर ह्या वर्ल्ड कप फायनल बघण्यासाठी खूप मजा येणार आहे. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं कोण विन होणार आहे? तरी मॅचची समरी बघता आपल्याला आपण एकच बोलू शकतो की फायनल ही इंडियाच होऊ शकते. धन्यवाद. राईट टाइम ओव्हर द विकेट मला करतील ओमकार कदमसाठी. चांगला सुंदर असा बॉल. त्याने पण काही प्रशांत बॉल समजला. बॉल आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही. ओमकार कदमचा हा म्हणावं की हा होम ग्राउंड असल्यामुळे त्याला या पिचचा पूर्ण पिचचा लेंथ त्याला सर्व माहीत आहे. सर्वांचा ओमकार ओमी केनी या सातत्याने आपण त्याच्याकडे पाहत असतो. चांगली लेफ्ट मारतो विकेट मला करते प्रशांतसाठी. चांगला भेदक असा मारा करत आहे प्रशांत, पण काही बॉल त्याला समजलं नाही. 2 बॉल 2 डॉट आणि ती कॅच मला वाटतं इथे कॅच ड्रॉप झालेली आहे. तसेच विकेटी कुपर हुबेहूब केतन म्हात्रे यांच्या दिसणारे आपले प्रतीक दुर्गवले. राईट टाइम लेफ्ट टाइम ओव्हर द विकेट मला करतील आपले ओमकार प्रशांतसाठी. प्रशांतला अजून आपला खाता खोलता आला नाही. बघूया आपल्या टीमसाठी चांगला शॉट मारलेला आहे. सिंगल रनाचा एक रन पूर्ण झालेला आहे. दुसऱ्या रनासाठी पूर्ण चालेल एक. तसेच टीमची धावती रन संख्या किती स्कोर 3 बॉल 1. ओमकार कदम चांगल्या प्रकारे आपल्याला हा ओमकार कदम हा चांगल्या प्रकारे लाईव्हमध्ये खेळताना आपल्याला सातत्याने दिसत असतो. ते हा त्यांचा MCC ग्राउंड हा होम ग्राउंड म्हटल्यानंतर चांगल्या प्रकारे बॅटिंग बॉलिंग करू शकतो. तसंच लेफ्ट आता बघूया आता आशिष हा डेड्या बल्लेबाज आपण त्यांना म्हणतो. बघूया आपला संघासाठी काय करतोय. आणि ते पण आशिषला सुद्धा त्यांनी उभं इथे ठेवलेला आहे. चांगली अशी भेदक गोलंदाजी ओमकार कदम यांच्या बॉलिंगमध्ये आपल्याला दिसत आहेत. चांगल्या प्रकारे 4 बॉल 1 रन अशी 4 बॉल 1 रन चांगले असे त्यांना धावा करायचं त्यांनी पूर्ण दोन्ही बॅट्समॅनला त्यांनी जागावर उभे केलेलं आहे. बघूया आता चांगल्या अशा प्रकारे पण किती थोडासा क्षेत्ररक्षण बंबल होत असताना बघूया आता काय किती रन धावत का. 1 रन धाव पूर्ण दुसऱ्या रनासाठी सज्ज. दुसरा धाव पूर्ण झालेला आहे. तर बघूया चांगला थोडासा असा गजाल क्षेत्ररक्षण शुभम यांच्या आपण याच्याकडे त्याच्या हातातून कधी बॉल निसरताना पाहत नाही. तरी पण आज थोडासा ग्राउंड लेवल नसल्यामुळे थोडासा बॉलचे उचली झाल्यामुळे 2 रन त्यांना भेटलेले आहेत. तरी आज पूर्ण ओव्हर होऊन 3 रन चांगली बॉल. मी म्हटलं होतं की ओमकार यांचा होम ग्राउंड असल्यामुळे त्यांना सातत्याने या पिचवर त्यांची ओळख खूप चांगली आहे. तसेच कीर्ती
मूर्ती महान पण कीर्ती, मूर्ती छोटी पण कीर्ती महान, असेच आपले कल्याण साखरे राईट टाइम ओव्हर द विकेट मारा करतील प्रशांतसाठी. प्रशांतने अजून एकही बॉलमध्ये आपला खाता खोललेला नाही, तरी बघूया राईट टाइम ओव्हर द विकेट मारा करतील प्रशांतसाठी. कल्याण चांगला क्षेत्र मारलेला होता, आपण बघूया किती रन. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावासाठी दोन्ही धाव पूर्ण करतात. थोडासा कचऱ्याचा क्षेत्ररक्षण बॅकअप नसल्यामुळे हा दुसरा रन द्यायचा नाही, पण 2च रन. 5 रन, 1 बॉल 5. दुसऱ्या षटक पत्रावर चालू असल्यामुळे दुसरा षटक 2 बॉल 1 बॉल 5. राईट टाइम ओव्हर द विकेट मला करतील कल्याण प्रशांतसाठी. प्रशांत एक प्रशांत चांगल्या प्रकारे फलंदाजी करू शकतो आपल्या संघासाठी. सिंगल डबलनी पण चांगले आपले रन्स ओव्हर आणि अंपायरचा वाईट इशारा. तसेच अतिरिक्त धावा 6. बघूया राईट टाइम ओव्हर द विकेट मला करतील प्रशांतसाठी. प्रशांत सज्ज, तिथे थोडासा कुठेतरी कल्याण आपल्या लाईन लेथमध्ये थोडे भडकलेले दिसताना आपल्या टीमसाठी 100% एफर्ट देत असताना आपण बघूया कुठेतरी काहीतरी लहान कारकिर्दीमध्ये आपण कुठेतरी चांगल्या बॉलरचा भूमिका करू शकतो. चांगला असा उत्कृष्ट असा शॉट केला आपण तिथे. थोडीशी फिल्डिंग चांगल्या प्रकारे फिल्डिंग तिथे आपल्या खेळाडूंनी केलेली आहे. बघूया किती रन आलेत. 2 धावा कोणापर्यंत समर्थ. 9 रन, 2 बॉल 9. विराज 11ला कुठेतरी तुम्हाला पहिलेच बोलतो ही करूया मोरोची आहे. प्लीज न्याय फायद्याचे मालक, हे आपली मॅच चालू असताना तुम्ही प्लीज आतमध्ये येऊ नका, लवकर स्टेडियमच्या बाहेर व्हा. चांगला असा गुड शॉट मारला होता. बघूया इथे चांगल्या प्रकारे पण 1 धावा पूर्ण, दुसऱ्या धावासाठी तिसरा धाव पण पूर्ण. बघूया तिसऱ्या धावासाठी रनअप होऊ शकतात की. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. पंच रन कळवा. 3 धावा 12 रन, 3 बॉल 12. शेवटचे दोन चेंडू बाकी. मला आशिषला आपण सातत्याने हार्ड बल्लेबाज थोडे मोठे फटके आपण खेळताना दिसत, पण त्याच्या बॅटमधून आता सध्या फटके येताना दिसत नाही. बघूया आपल्या विराज 11साठी आशिष आपल्या संघासाठी का थोडीशी रनअप कमी असल्यामुळे काय करते चांगलाच षटकार. बघूया इथे काय करते. इथे क्षेत्ररक्षणचाच कोण नाही त्याच्यामुळे 4 धावा. तसेच संघाची धावती वाढ संख्या 16. 4 चेंडू 16. शेवटचा चेंडू. बघूया आता कल्याण आपल्या कारकिर्दीमध्ये पहिले ओव्हरमध्ये विकेटचा पथक करण्याचा यशस्वी राहील का नाही. राईट टाइम ओव्हर द विकेट मला करते आशिषसाठी. मी आशिषला म्हटलं होतं की हा मोठे फटके खेळण्यासाठी सज्ज होत असतो. चांगल्या प्रकारे असा ते चांगलेच शॉट केलेले आपले. ते थोडेसे 1 धावा पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावासाठी तयार, आणि दुसरे धाव बी पूर्ण करून तिसरे 2 धावा पूर्ण. तसेच टीमची धावती वाढ संख्या किती 18. 2 ओव्हर पूर्ण 18. बघूया तिसरे ओव्हर आपल्या संघासाठी कोण घेऊन येत आहे. बघा याच ओव्हरमध्ये 15 रन आले होते. त्याच्या अगोदर पहिल्या ओव्हरमध्ये खाली 3च रन आले होते. 15 थोडासा कल्याणे थोडासा महागडा षटक टाकला होता. राईट टाइम ओव्हर द विकेट आपल्या संघासाठी शुभम शेडगे. बघूया राईट टाइम ओव्हर द विकेट मला करते प्रशांतसाठी. प्रशांत चांगल्याच प्रकारे शुभमने पहिल्याच बॉलला त्यांनी डिप केला होता, पण त्याला काही प्रशांतला बॅटवर आला नव्हता. पाणी घ्या. पाणी दे. पंच पाणी द्या.
एक एक बॉल ना एक बॉल स्कोर 1 बॉल 19 राईट ओव्हर द विकेट मला करते शुभम आशिषसाठी. आशिष चांगल्या मोठ्या फटक्या मारण्यासाठी सज्ज. बघूया किती धावा देत आहेत. 1 रन पूर्ण. दुसऱ्या धावासाठी दुसऱ्याचे प्रयत्न दुसऱ्या रनासाठी आवड दुसऱ्या जे धावाबेस झालेले आहेत. 1+1 विकेट. तसेच आता प्रशांतची जागा समोरसाठी शुभम पण एक चांगल्या प्रकारे आपल्या सिंगल डबल रनअपच्या हिशोबाने घेत असतात. बघूया त्यांचे तर आपल्या संघासाठी किती धावा काढण्याचा प्रयत्न करतील. आशिष तुम्हाला मोठे मोठे फटके मारावे लागतील. जर आपल्या संघाची धावसंख्या वाढवायची असेल तर मोठे मोठे फटके मारण्यासाठी आपण सज्ज असले तरी मग आता चालेल थोडंसं बॅटमध्ये थोडीशी चांगल्या प्रकारे बॅटवर बॉल घेता आता आले नाही. मग त्याच्यामुळे कटच्या हिशोबाने 1 धावा 21. 3 बॉल 21 शेवटचे 2 चेंडू बाकी. राईट ओव्हर द विकेट मला करतील शुभमसाठी. शुभम आपल्या टीमसाठी. ते काय थोडं शुभम थोडे काही समजले नाहीत. बॉल आणि बॅटचा काही संपर्क झालेला नाही. बघूया हा सामना दोन्ही संघासाठीचा खूप महत्त्वाचा असेल. करूया मरूया असे हे सामना असेल. ते 1 धावाची संधी होती. पंच विकेट 22 टू विन. सामना जिंकण्यासाठी डी ब्रदर्सला 22 टू विन. तसेच फटाफट क्षेत्र लावा विराज. तसेच याच्यानंतर होणारा सामना एस के पॅकर्सचे खेळाडू कुठे असतील त्याने मंडपा स्टेजपाशी हवे. तर तसेच आता त्रिशा 11चे कर्णधार आणि एस के पॅकर्सचे कर्णधार कुठे असेल त्यांनी स्टेजपाशी हवे. थोड्याच वेळात आपला टॉर्च होणार आहे. जिगर परबळकर कुठे असेल त्यांनी स्टेजपाशी हवे. राहुल कदम कॅप्टन त्रिशा 11चे कुठे असेल त्यांनी स्टेजपाशी हवे. राहुल कदम. चला पंच पटापट आपला क्षेत्रशी लावून घ्या. विराज 11चे संघमालक विशाल चव्हाण साहेब. तसेच पुढील सामन्याचा टॉस उडवायचा मी हरचंद्र चव्हाण आपले मुंबई कमिटीचे माजी अध्यक्ष हरचंद्र चव्हाण यांना विनंती करतो की टॉर्च उडवा आणि सामन्याला सुरुवात करूया. तसे पुढील सामनाचे टॉर्चचे अनावर करण्यासाठी मी मुंबई कमिटीचे माजी अध्यक्ष हरचंद्र चव्हाण साहेब यांना विनंती करतो की पंच टिंग मिटिंग करून देऊन का. पंच फटाफट क्षेत्रक्षेत्र सजवा. पंचांना विनंती आहे. आपल्याला अजून खूप सामने खेळवायचे आहेत. त्रिशा 11 टॉशविन निर्णय काय बॉलर. चला पंच फटाफट क्षेत्रचा पंच. काला अरे कोण आहेत नाही ते थोडा बोल. विनायक परबळकर जिथे कुठे असतील त्यांनी तसेच आपले धीरज चोरगे आणि विनायक परबळकर कुठे असेल त्यांनी स्टेजपाशी हवे. धीरज चोरगे विनायक परबळकर. चला चालू समय जाऊया मैदानाकडे. विकी राईट ओव्हर द विकेट मला करतील विकी ओमकारसाठी. ओमकार एक चांगल्या प्रकारे ऑलराऊंडच्या भूमिकेत पहिलाच बॉल उचलून मारायला आहे. बघूया आता काय
थोडासा बंबल असा थोडासा त्यांनी जजमेंट न घेता आपण रोहित ठमके चांगले असे क्षेत्ररक्षण करत असतात, पण थोडासा बंबल झाल्यामुळे थोडासा कुठेतरी बघा मी तुम्हाला म्हटलं होतं कॅच तिथे मॅच आहे, जेल पकडा तुम्ही, जेल पकडलात तर तुम्ही मॅचमध्ये याल. तर दोन धावा राईट मोद इकडे मला करतील विकी. परत पुन्हा एकदा ओमकासाठी आणि उत्कृष्ट षटका असा शॉट हे उंच उंच लांब आणि लांब षटकार. मी पहिले बोललो होतो की या खेळाडूला जर पहिल्या राऊंडमध्ये जर लवकर पाडवली असती तर त्या सामन्याचा निकाल वेगळाच लागला असता. मी तुम्हाला तेव्हाच म्हटलं होतं ह्याला सर्वांचा ओमिकेनी का म्हणतात, तर हे त्यांनी आपल्या बॅटमधून सिद्ध करून दाखवले आहे. ते तिन्ही प्लॅटफॉर्ममध्ये बॉलिंग बॅट्समॅन चांगल्या प्रकारे आपल्या बॅटमध्ये शॉर्ट सिलेक्शन करत असतात. राईट हँड ओव्हर द विकेट मला कधी तिसऱ्या बॉलसाठी बघूया आपला ओमकार आपल्या संघासाठी. आणखीन एक बेधक मला असा लांब उंच लांब लांब आणि लांब षटकार. शॉट हे ओमकार. मी तुम्हाला म्हटलं होतं स्वतः संघ मालकाला मी म्हटलं होतं की हा ओमकारला चान्स द्या, कारण तो आपल्या टीम कुठेतरी चांगल्या प्रकारे रनअप चांगल्या मोठ्या स्कोरला घेऊन जाऊ शकतो. त्याला बोललो होतो की त्याला मी म्हटलं सातत्याने तो म्हटलं होतं की मी केणी म्हणून ते आपल्या सर्व गावाची त्याला प्रामुख्याने म्हटलं जातं. शांत आणि सुंदर स्वभावाचा ओमकार कदम आपल्या बॅटमधून चांगले आग उघडत आहेत. बघूया आता 2 बॉल 2 षटकार आणि हॅट्रिक आपल्या षटकाराची हॅट्रिक करू शकतात का? जर यांनी षटकाराची हॅट्रिक केली तर SPL मध्ये पहिली षटकाराची हॅट्रिक होईल. बघूया सतत राईट लेफ्ट होतो विकेट. अजून एकदा बेधक फिरून मारायचा प्रयत्न करत होता, पण डिक्लेअर झोनमध्ये बॉल गेल्यामध्ये नाही सॉरी 1 धावा पूर्ण 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावाचा पंच निर्णय कळवा. पंच निर्णय कळवा. कुणी बोलू नका. बाबू सुभाष कदम बाबू डिक्लेअर झोन ना 2 घे. तसेच संघाची धावती वाढ संख्या 16. 1 बॉल बाकी 4 बॉल 16. राईट लेफ्ट ओव्हर द विकेट मला करतील ओमकारसाठी. चांगली वेळ कसा मारा करणार होते चांगल्या प्रकारे, पण ते काही ओमकार थोडासा त्याला समजले नाहीत असा. चला आपल्या सामना जिंकण्यासाठी 5 रनाची आवश्यकता डी ब्रदर्ससाठी. बघूया आता आपल्या संघासाठी रनअप करून आपण बघा ह्याच्यानंतर या सामन्याच्या नंतर आतापासूनच जर विराज 11ला विनंती करतो की 12वा प्लेयर आपल्याला कंपल्सरी खेळवायचा होता आहे. तुम्हाला मी बोललो होतो 1 प्लेयर 12 आपण खेळवायचे होते, तुमचा 1 प्लेयर बाहेर बसलेला आहे. संघ मालकाला विनंती करतो हे जरा आपले जे नियम आहेत ते नियम पाळावे जरा जिंकण्यासाठी. सामना जिंकण्यासाठी डी ब्रदर्सला 5 रनाची आवश्यकता. राईट टाइम ओव्हर द विकेट स्वतः किती स्कोर 17 रन 5 बॉल 5 ना 10 बॉल 5 10 बॉल 5. बघूया आता आपला स्वतः संघ मालक आपल्या टीमची धुरा संपताना स्वतः बॉलिंग मार्फत आपला बघूया धावा 10 बॉलमध्ये 5 धावा रोखू शकतात का. तसेच स्ट्राईकवर आपले नावाजलेले गाजलेले ओमकार कदम देखील काही कमी नाहीत. राईट मोदी इकडे मला करते ओमकारसाठी. ओमकार बघूया पहिला शॉट खेचून मारलेला आहे, पण थोडासा बंबदलामध्ये चांगल्या प्रकारे ते क्षेत्ररक्षण शुभमच्या माध्यमातून आपण करत आहोत. तरी चांगल्या प्रकारे शुभम काय जर खुशखबर जर विशाल चव्हाण यांनी जर 3 हॅट्रिकचे विकेट घेतले तर त्याला निलेश कदम बाबू यांच्याकडून 500 रुपयाचा बक्षीस आलेलं आहे.
तसेच त्यांची ओमकाची जागा सांभाळण्यासाठी काय नाही नाही काय नाव काय प्रज्योत राईट चांगल्या प्रकारे प्रज्योत बॅटिंग करता आपल्या टीमसाठी सामना फिनिश करण्याच्या तयारीमध्ये बघूया 9 बॉल 4 रनाची आवश्यकता असताना 5 रनाची आवश्यकता असताना बघूया डी मालक स्वतः प्रज्योत दुर्गवले राईट मोहर माला करतील विशाल प्रज्योतसाठी ओ चांगला असा मालक चांगला असा बॉल राऊंड टाकलेला आहे तिथे थोडासा कुठेतरी एक रन एक धाव पूर्ण दुसऱ्या धावासाठी सज्ज दुसरा धाव पण पूर्ण झाले पंच 3 एक अतिरिक्त एक धाव वाईट 2 सामना जिंकण्यासाठी 2 रनाची आवश्यकता राईटमध्ये मारा करतील विशाल चव्हाण प्रज्योतसाठी हो चांगलाच शॉट त्यांनी मारला होता आपल्या एक साईडला बघूया आता किती धाव काढतात एक धाव पूर्ण दुसऱ्या धावासाठी सज्ज दुसरा धाव पूर्ण चला विजयी संघाचे त्रिशा डी ब्रदर्स हा सामना जिंकलेला आहे जिंकलेले सामना जिंकलेले संघाचे हार्दिक अभिनंदन तसेच विराज 11 या सामन्यामधून या टुर्नामेंट विराज 11 या टुर्नामेंटमधनं बाद झालेला आहे तरी तसेच